सारी देवदेवता हर्षभरित झाली. अगदी ताजे देवसभा हर्षित झाली आहे. अगदी मीही समाधानी झाले. देवर्षी तुमचंही मन समाधानी. मी खरंच समाधानी झाले. पण आज अग्निदेव, मी तुम्हाला ऐका नमस्कार. यालाही कारण आहे. पण आज तुमची महती या जगासमोर सांगावी तेवढी थोडी आहे. कारण या अध्यात्मिक कोटी दैवत आहे. अगदी मला वाटणारा देव, अगदी सर्वश्रेष्ठ कोण असेल तर फक्त अग्निदेव. प्रत्येक मानव, प्रत्येक पशुपक्षी अगदी यांना जन्माला घालला नसत. त्यांच्या मृत्यूपर्यंत त्याला अग्नीशी झुजावं लागतं. आणि जोपर्यंत ही अग्नी त्या माणसाच्या आपल्या पराक्रमात प्रसन्न होत नाही, तोपर्यंत ती कधीही भक्ती यशस्वी होत नाही. कधीही प्रत्येक माणसाचं पूर्णत्वाकडे जीवन आज मी तर माझ्या मनाला सांगते, प्रत्येक मनुष्याच्या हृदयाच्या ठिकाणी, जठराच्या ठिकाणी जो अग्नी वावरतोय ना, ती फक्त देवता तुम्ही आहात. आणि जर का ही अग्नी तप्त झाली नाही तर प्रत्येक मनुष्य प्राणी कधीही काही करू शकत नाही. आणि म्हणूनच अगदी देवा हो, या तिलोत्तमेचा तुम्हाला काय म्हणे या सर्व देवतात अग्निदेव श्रेष्ठ. वाघ तिलोत्तमे, या देवराजाची महती तुला कळाली नाही. महाराज, काय अशी घटना घडली? काय घटना घडली? या भरलेल्या देवसभेत एका रंभेनं तुमचं श्रेष्ठत्व सिद्ध केलंय. म्हणजे कुठंतरी आमची कमतरता आम्हाला भासू लागली. ज्यावरती 33 कोट देवतांचा अधिपती म्हणून आम्ही नटलोय. अर्थात या विश्वात सर्वश्रेष्ठ भक्त देवराज देवेंद्र. देवराज देवेंद्र महाराज, 33 कोटी देवतांचे अधिपती आपण आहात. आपल्या अधिपत्याकडे आम्ही वावरतो आहोत. एका रंभेने आमची स्तुती केली काय? आणि आमच्याबद्दल आपल्या मनात द्वेषभावना निर्माण झाली. देशभावना एकाच कारणास्तव, जिथं 33 कोट देवतांचा अधिपती म्हणून हा देवराज नटलाय. अर्थात या देवसभेत श्रेष्ठत्व भक्त देवराज देवेंद्र आहे. तुम्ही सारे आहात ते आमचे आज्ञांकित. तुमचा अधिपती म्हणून हा देवराज इथं विराजित झालाय. आता तुम्ही आज्ञांकित असल्यामुळं श्रेष्ठ भक्त देवराज आहे. पण देवेंद्र महाराज, मला सांगा, जे स्थान तुम्हाला प्राप्त झालंय ते पराक्रमावर प्राप्त झालंय की या देवतांनी तुम्हाला दिलंय? ज्या अर्थी आम्ही भक्तिमार्ग आचरिला आणि त्याच भक्तिमार्गावर सुप्रसन्न आहोत, याचाच अर्थ देवतांनी तुम्हाला दिलंय. देवतांनी आम्हाला दिलंय. त्यांच्या देव दरबारात देवतांचा अपमान करण्याचा अधिकार अग्निदेव, नाही. जरी हे पद आम्हाला देवतांनी दिलं असलं तर ते सामर्थ्य, ती योग्यता या देवराजाच्या अंगी होती. आणि म्हणून भक्ती मार्ग केला, भक्ती मार्ग आचरिला म्हणून हे देवतांचं अधिपती पद या देवराजाला दिलंय. अन्य कुणाला दिलं नाहीये. मार्ग आचरण अंत नसताना आमचंही सहकार्य आपल्याला लाभलं हे विसरत आहात आपण. कदाचित आमचं कर्तव्य आम्ही केलं असेल, पण सहकार्य आमचं लाभले हो ना? अग्निदेव, सहकार्य तुमचं जरूर आहे. मग त्यांचं नव्हे तर साऱ्यांचंच सहकार्य या देवराजाला आहे. पण ज्याच्या अंगी जेवढी योग्यता आहे, ज्याच्या अंगी जेवढं सामर्थ्य आहे, त्याला जसं श्रेष्ठत्वाचं पद दिलं जात आहे. तुम्ही सर्व भक्ष्य आहात. अर्थात यज्ञात आम्ही जी आहुती दिली ती तुम्ही भक्षण केलात आणि त्यामुळे यज्ञ पूर्ण झाला. असं जरी असलं ना तरी आहुती आम्ही दिली आहे. पण माणसाने कधी केलेल्या उपकाराची परतफेड अशा प्रकारे करू नये. पहिल्या दरबाराच्या देवतेचा अपमान आपण करता आणि आपल्याला शोभा देत नाही. आपल्या आदर्श देवतांनी घ्यायला हवंय. असं असतं अग्निदेव, अपमान आम्ही करत नाही आहोत. आम्ही फक्त सिद्ध करतो की या भरलेल्या देवसभेत श्रेष्ठ कोण असेल तर देवराज देवेंद्र
देवेंद्र हा, आपण श्रेष्ठ आहात म्हणता. निश्चितच. पण जीवनात जे आपण कर्म केली ती सारं जग जाणते याच्यामुळं आपण श्रेष्ठ आहात म्हणू नका. आम्ही काय कर्म केली याचा विचार अग्निदेवानं करू नये. कारण कोणती कर्म केली असली तरी आज देवतांचा अधिपती म्हणून आम्हीच आहोत. आणि म्हणून सांगतोय, तुम्ही आमचे आज्ञांकित आहात. अर्थात तुम्ही मान्य करा की देवराज श्रेष्ठ आहे. हा, आम्ही तुमचे आज्ञांकित आहोत. अर्थात आमचे अधिपती जरी तुम्ही असलात तरी सुद्धा या देव दरबारात कुणाचाही अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाहीये. अपमान तुमचा नाही आहे. आम्ही सिद्ध करतो ते आमचं श्रेष्ठत्व, ते तुम्ही मान्य करा. मला सांगा, आपली आज्ञा आम्ही कधी अमान्य केली आहे का? आम्ही ते म्हणालोच नाही आहे. तुम्ही आमचे आज्ञांकित आहात. आम्हाला आमचं श्रेष्ठत्व सिद्ध करायचं आहे. कारण या भरलेल्या देवसभेत एक अष्टमापैकी ग्रहसभा ज्यावेळी अग्निदेवाचा गुणगान गाऊन त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध करताय, त्यामुळे कुठेतरी आमच्या श्रेष्ठत्वाला डाग लागतोय आणि ते आम्हाला नको आहे. आपण देवता आहात. अर्थात आपल्या मनामध्ये कुणाबाबतीत द्वेष भावना उत्पन्न होऊ नये. विश्वाच्या जननी देवताची आदर्श जर ठरवून घेत असताना द्वेष भावनेने आपण वावरतात. अर्थात आम्हाला मान्य नाही. मग अग्निदेव, ज्यावरती देवराजाची आज्ञा तुम्ही अमान्य करताय, मग देवतांचा अधिपती म्हणून आम्ही तुम्हाला सूचित करतोय, आमची आज्ञा तुम्हाला आहे. आमचं श्रेष्ठत्व सिद्ध करा आणि चला देवसभेचा त्याग करा. आम्ही श्रेष्ठ आहोत हे आम्ही जगाला सांगितलेलं नाही. आमची श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी, आमची स्तुती करण्यासाठी तत्पर झाली ती तिलोत्तमा मेनका. यात आमचा काय दोष? यात तुमचा दोष नाही. आम्ही काय म्हणालोय, आम्ही सिद्ध करतोय की आमचं श्रेष्ठत्व, अर्थात कुठेतरी तुमचं श्रेष्ठत्व अमान्य करा आणि आमचं श्रेष्ठत्व सिद्ध करा. सभेचा देवसभेचा त्याग करा. आमचं श्रेष्ठत्व कोणत्या तऱ्हेने सिद्ध करण्यासाठी तत्पर झाले जग जाणतंय. प्रत्येकाच्या जीवनात आम्ही वावरत आहोत. अर्थात ते श्रेष्ठत्व सिद्ध करत असताना आम्ही कधी असं म्हटलं. मग अग्निदेव, जर आमच्या मंडळाला तुमचा होकार नसेल तर देवराजाची आज्ञा तुम्ही अमान्य करताय, म्हणजे ही तुमची अधोगती आहे आणि हीच अधोगती करूया. कोणत्या तऱ्हेने या खेळाला आम्हाला पराजित करत आहात? भाव अंतरीचे हळवे जसे तुई फुला. भाव अंतरीचे हळवे, भाव अंतरीचे हळवे, भाव अंतरीचे हळवे जसे तुई फुला. स्वतःच्या सुगंधाची, स्वतःच्या सुगंधाची, स्वतःला भाव अंतरीचे हळवे जसे तुई फुला.
मुकेतही विवेकाला मुकेतही विवेकाला मुकेतही विवेकाला येथे आहे महाराज या भरल्या दरबारात मला संघर्ष करायचा नाही, पण या क्षणाला जात असतेवेळी एकच सांगतोय, काय ते? या भरल्या दरबारात तुम्ही माझा अपमान केला आहात. ज्यावेळी माझे चरण धरायला लावीन ना त्याच वेळी अग्नी नव्या जगाला अरे जा! होय म्हणे या देवराजाला चरण धरायला लावी. देवराज देवेंद्र इथंच आहे. सगळं ऐकलं. महाराज, झाला जो वितंडवाद व्हायला नको होता. देवर्षी वास्तविक या विश्वाची रीत आहे, या जगात मोठेपणा मागून मिळत नाही, तो जगानं द्यायला हवा. निश्चित हे खरंय, पण आम्ही फक्त आमचं श्रेष्ठत्व सिद्ध करत होतो की या विश्वाला कळावं की देवराज देवेंद्र कोण आहे. पण देवेंद्र आज माझ्या नेत्राला दिसतंय ते काय? काय ते? तुझं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी तुला झगडावं लागतंय, ते लागतंय, पण हे तुझं असं अस्थिर झाल्यासारखं मला वाटतंय. कोणते शब्द तुमच्या मुखाने काय? आम्ही आमच्या श्रेष्ठत्वासाठी जरी झटत असलो तरी आज आमच्या या राजसिंहासनाला धोका निर्माण झालाय. कसं काय? कशामुळं? पाताळ घोडात वास्तव्य करून राहणारे दोन बंधू कर्णेश्वर आणि कणकासूर. कर्णेश्वरानं स्वजीवन भक्तीत महादेवांच्या भक्तीत अर्पण केलंय. त्याची भक्ती जर का समज झाली असेल तुझं स्थान गेल्याशिवाय राहणार नाही. एवढंच नव्हे, अरे तो त्याचा बंधू कणकासूर अरे थेट सत्य लोकांपर्यंत गेलाय अमरत्व मागण्यासाठी. मग मला सांग, हे पाताळेश्वर बंधू अरे तुझ्या आसनावर टपून बसलाय. म्हणजे देवर्षी ज्यावरती पूर्व इतिहासात जे घडलं गेलं त्याची पुनरावृत्ती आता होत आहे. आणि ती अटळ आहे. देवराज कुणी सामान्य नव्हे. आतापर्यंत असं कुणाला शक्य झालं नाही, ते आता आपण करू शकणार नाही. आता आपण सेवा करणार नाही. आम्ही तत्पर आहोत. पण आम्हाला तुमचं सहाय्य हवंय. माझं सहाय्य तुमचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभलंय. तुमचं सहाय्य आम्हाला हवंय. तसेच कर्णेश्वरापर्यंत जा. त्याच्या भक्तीत खंड पडा. आणि राहून आमचं ते गीत आहे ते पुरेसं साथ होईल. वारे देवेंद्र, अहंकाराला मंडित झालायस, गर्वानं भोगलायस, पण तुझ्यात भरलेली हवा केव्हा काढीन त्याच वेळी नारद हे नाव जगाला नयनरम्य हे दृश्य पाहता मनानंद नयनरम्य हे दृश्य पाहता आनंद नयनरम्य हे दृश्य पाहता आनंद जगती असा स्वप्न भास पाहता आनंद हो शिरवणे लागून स्वामी, नारदाने सांगितल्याप्रमाणे हे वर्णन पाहून आमच्या मनात ते आनंदही होऊ लागलं. आनंदही होऊ लागलं. आनंद किती चांगला.
अगं हा जलप्रवाह चाललाय किती झुळझुळ वाहतोय नाही हा जलप्रवाह अति सुंदर स्वामी. हा जलप्रवाह पाहून मला इच्छा निर्माण झाली. अशी कोणती या जलप्रवाहात आपण स्नान करावं. काय म्हणतेस का तुझ्या बरोबर मी सुद्धा या जलप्रवाहात आपण उभयता मिळून या जलप्रवाहात स्नान करूया. अगं पण मला सांग या जलप्रवाहात समजा मी उतरलो अगं मी दम धरेन याचं का हा कुठे पुढे नाही, तो कुणीच निघून है ना? नाही. आपण त्याची कुणीच चिंता करू आणि नका. म्हणून आपण दोघांनी मिळून नव्हे तर सर्वांनी मिळून या जलप्रवाहात आपण दोघेही मिळून स्नान करूया. चल 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 मग, चल मग. चल मग, तुम्ही या. सावकाश हो. मला हे करायची मला सवय नाही. हे मी पहिल्यांदाच करतोय. हे जलप्रवाह मी पहिल्यांदाच करतोय. स्वामी, या जलप्रवाहात मन प्रफुल्लित होऊ लागलं. काय म्हणतेस का अरे काय म्हणतेस अगं हे पाहतास मला काय वाटू लागलं ठाऊ काय वाटू लागलं हे काय वाटू लागलं काय वाटलं? तुला जाम अगं किती वेळ प्रयत्न केला
माझी कर्णकुंडला मला आता हवी. ही कर्णकुंडला ही मिळणार कशी? कशी मिळणार? हा आता असं करूया, ही कर्णकुंडला जर आपल्याला मिळायला हवी तर याच्यासाठी ही जबाबदारी कुणावर तरी सोपवली पाहिजे. बरोबर आहे. आणि याच्यासाठी कोण आहे? भैरव. वरी संकेचा विषय या मृत्यूवादाच्या ठिकाणी माझी पावलं वळली. पण ज्या पितृदेवतेला मला आभास दिला ती माझी पितृश्री माते. तुमच्या जय हो भैरव नमस्कार. वज्रनिकारी होशील असा मंगलाशीर्वाद आहे. शुभ मंगलाशी. हे भगवान पिताश्री मनाच्या ठिकाणी शंका होऊ लागली. कैलासाचा त्याग करून या मृत्यूलोकाच्या ठिकाणी आपण वावरता आणि या पुत्राला माहिती नाही याचं आश्चर्य वाटतं. याला कारण आहे. कारण काय? जिथे जिथे आम्ही जातो हा. तिथे तू माझ्या मागून येत राहू नको. माझ्या मागून जर आलास तर फसशील, लक्षात ठेव. म्हणून मला सांगत नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगण्या अगोदर आम्ही कुठेतरी जातो. पण मला सांगा यावेळी मला हात देण्यासाठी तुम्ही याला कारण आहे. याला कारण आहे. अरे हा प्रदेश आहे. हा प्रदेशात माझे कित्येक भक्तजन भक्ती करतायत. हा. हे पाहण्यासाठी इथं आम्ही आलो. आज 11,000 वर्ष मागं पडली. पण आज ज्या वैकुंठीच्या नारायणाने आपल्या बहिणीसाठी हा. दिलेली कर्णकुंडल म्हणजे माझ्या मातेसाठी या जल प्रवाहात आम्ही विहार करत असताना ही कर्णकुंडला कुठेतरी हरवलेली आहे. हा. आणि ही हरवलेली कुंडला आम्हाला सापडत नाहीत आणि ती सापडून देण्यासाठी म्हणून तुला पाचारण केली. पिताश्री यावेळी या कामासाठी मला बोलविला. हे सामान्य कर्तव्य करण्यासाठी या भैरवाला तुम्ही पाचारण केलं. सामान्य. म्हणजे हलकी कामं तो करत नाही. अहो आतापर्यंत केली नाही आणि तुम्ही तशी दिलेली नाही. अरे मातेची कर्णकुंडला. उभे काय माहिती आहे, हलकी कामं केल्यामुळे याला डुलकी येते. आणि म्हणून इथं 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 उभा राहा. इथं उभा राहा. काय रे? सांगा, सांगा. मी कोण तुझा? पिताजी कोण तुझा मी? तुम्ही माझे पिता. अरे तुम्ही जन्माला घातलेले हे काय तोंडे जरासं बोलायला लागले. पिताश्री तिचे काय करणार? तुमच्या मुखावटे आमच्या बाबतीत असे शब्द काय तोंडे काय म्हणालो? काय म्हणाला? अरे तुला प्रति शंकर म्हणून ओळखलं जातं. हा. आणि ही हलकी कामं म्हणजे तुला दम धरता येत नाही. पिताश्री पाण्यात तुला दम धरता येत नाही की तुला पोहता येत नाही. या पाण्याचा अनुभव मला आहे. त्याच्या दम धरण्याची शक्ती माझ्यात आहे. एक काम कर, हा. पहिला आधी सरळ उभा राहिला शी. हा. लाकडावर राहतोय हे लक्षात हा. घे. प्रति शंकर म्हणून तुला ओळखलं जातं. अर्थात म्हणून तुला सांगतो, काय? सरळ उभा राहून शोध तुला मिळते. मग काही हरकत नाही. तुमची आज्ञा अशी सामान्य मानली आणि मातेची हरवलेली कुंडल तुमच्यापर्यंत घेऊन हा भैरव नाही जाते. काळा भैरवा, हा. अरे ज्यावेळी महाविष्णू आणि शंकर आपल्या ब्रह्माला ज्यावेळी गर्व झाला, हा. त्याचं गर्वहरण करण्यासाठी मी तुझी उत्पत्ती केली आहे. अर्थातच. हे लक्षात ठेव. अरे काळासारखा शोभतोस हा. म्हणून तुला कालराज असं म्हटलं जातं. अरे भीषण दिसतोस म्हणून तुला भैरव म्हणतात. अरे काळाच्या उरात धडकी भरवणार आहेस म्हणून तुला काळ भैरव म्हणतात. अरे पापात्म्याला नष्ट करणार आहेस म्हणून तुला अमोदर म्हणतात. आणि दुःखितांचं दुःख हरण करणार आहेस म्हणून तुला पापभक्षण म्हणतात. हे केव्हा विसरू नकोस. अर्थात माझ्या नावाला कलंक लागेल असं काही करू नको. चिंता करू नका. फक्त हलकं काम आहे. हा. आणि हे हलकं काम करून ते शोधून आम्हाला आणून दे म्हणजे ना. काही हरकत नाही. ही घेऊन येण्याची तुम्ही चिंता करू नकोस. हे कसं आहे, हे नावाजलेलं
आम्ही जातो. माझी कर्णकुंडला शोधून आणलीच पाहिजे. आणि जर तू माझी कर्णकुंडला आणली नसशील आईला आईला जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. आई कोण आणि बाबा कोण याला समजलं पाहिजे. समजले पण पिताश्री जा निश्चिंत जा. ही कर्णकुंडला घेऊन हा महाभैरव काळ भैरव तुमच्या सामान्य जबाबदारी पण ह्या सरितेच्या जलात ही कर्णकुंडला हरवली आहे. अर्थात या सरितेच्या जलात या सरितेच्या जलात प्रवेश करावा. काशी गणेश्वर ही कर्णकुंडला मला या सरितेच्या जलात संपूर्ण तळ गाठलं पण ती कर्णकुंडला मिळत नाही. अर्थात ही युक्त झाली तरी कुठे ही कशी सापडलं या जलाशयातून बाहेर ही कर्णकुंडला जर मिळाली नाही आणि ती जर का मातेपर्यंत नेली नसती मला काही शिल्लक ठेवणार नाही. याच्यासाठी या सृष्टीचे निर्माते अर्थात सत्यलोकीची देवता तिथपर्यंत जाऊ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो या शिवसागरात अशांत अशा शिवसागरी शशशाही बसलेल्या वैकुंठीच्या नारायणा तुला मला साष्टांग प्रणव आहे. शंख चक्र गदा पद्म असं असताना नावीतून ब्रह्मकमळाची निर्मिती केली. शंख चक्र गदाधारी ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद आणि सामवेद अशा 4 वेदांची निर्मिती केलीस. यासाठी परमेश्वरा तुला माझा प्रणाम असो. या सृष्टीची निर्मिती करण्यासाठी अमरावतीच्या दरबारामध्ये देव देवतांमध्ये झालेल्या सभेत सृष्टीची निर्मिती केली जाते. ती त्या रंभेच्या नृत्यातून असं असतेवेळी योग्य जबाबदारी या विरंचीवर देण्यात आली. म्हणून विरंचीने हे सत्यलोकीचे कार्य उत्पत्तीचे कार्य त्यांच्या हाती आलं. याचा पुढे शास्त्र असायला पाहिजे म्हणून या विरंचीने उजव्या पायाच्या अंगुठ्यातून एका बालकाला जन्म दिला. तो म्हणजे दक्ष प्रजापती. असं असतेवेळी देव देवतांना दिलेली कामगिरी
होत असतं आणि त्याप्रमाणे चालत असतं. याला मला काही करता येणार नाही. इच्छा परिपूर्ण होणार की नाही तेवढं सांगा. कारण या विश्वाचे उत्पत्ती करते तुम्ही आहात. अर्थात या विश्वाचं ही जरी तुमची इच्छा असली विश्वाचं ती तुमच्याप्रमाणे योग्य आहे, पण या देवताप्रमाणे योग्य आहे. आतापर्यंत आम्ही असंख्य भक्तांची इच्छा पूर्ण केली आहे. त्याला कारण काय असेल? भक्ताची भक्ती. तो भक्तीला जो उतरला त्याच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करणं हे आमच्या देवताचं कर्तव्य आहे. तुम्ही जर भक्ती केला तर ती तुमची देवता तुमची इच्छा योग्य ती पूर्ण करीनात असा मी तुम्हाला आश्वासन देतो. मला ऐका. माहिती तुम्ही देव स्वार्थी आहात. आणि असं मी का म्हणालो तर तुम्ही आता म्हणालात की जे भक्त आमची भक्ती करतात त्यांच्या मनोकामना आम्ही परिपूर्ण करतो. म्हणजे ज्यावेळी भक्त तुमची भक्ती करतात त्यावेळी तुमचं देवतत्व वाढतं आणि तुम्हाला काहीतरी मिळतं म्हणून तुम्ही त्यांची इच्छा प्राणेश्वर, ही आपली भावना आहे. प्रत्येक व्यक्तीने आम्ही ज्याला जन्म दिला ती व्यक्ती सुलभ आणि स्वच्छच असायला पाहिजे. ती व्यक्ती भक्तीत असायला पाहिजे. म्हणूनच आम्ही तुमच्याकडून भक्ती मार्ग करतोय. तुमच्या हातून भक्ती घडवतो जेणेकरून तुमचं पुढचं आयुष्य सुलभ आणि सुरळीत जावं. 84 लक्ष एवढ्यामध्ये तुम्हाला फिरायचं आहे. म्हणून त्याच्यातून एकच हा मनुष्य जन्म. त्या मनुष्य जन्माला एका जन्मात जर तुम्ही ती भक्ती केली की त्या 84 लक्ष भक्ती केली असती पण हजारो वर्ष भक्ती करण्यासाठी आमच्याकडे तेवढा वेळ नाहीये. मला अमरत्वाचं वरदान पाहिजे. ही तर तुमची भावना कल्पना आहे. तिला मार्गे तुम्ही मागे पहा. चालते व्हा इथून. यावेळी या कणकासुरामध्ये पाऊल उचललंय ते मनातील इच्छा परिपूर्ण करी तेव्हाच माघारी जाईल. या रणकुंडाची उडी फेकली आहे. अशी जाळी फेकली जाण्यासाठी नव्हे. होऊ द्या तुमच्या मनाला मिळून. असं तर सांगतो, हो द्या मला माझ्या मनाची उडी. माझ्या आला सोडून फार बरं झालं बाबा. आता काय खरं नव्हतं. सन्माननीय आमचे परममित्र रोशन हळदणकर, त्याचप्रमाणे अजित गावडे